आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो की द ग्रेट मराठा वॉरियर्स वार्ड क्रमांक 3 या संघामधून गणेश खैरे अजूनही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. धोपलकावरती नजर टाकून 15 धावा आहेत. होते परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा टराका डीप लॉंग ऑफच्या डोक्यावर मोठा प्रहार संकेत जाधवच्या बॅट मधून येतोय. बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका बिग 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 ब्लास्ट षटकार 6 धावा. जीवदान मिळालं तर फार मित्रांनो ते षटकार ठोकला आणि त्यानंतर आपण पाहतोय त्या षटकाराच्या सहाय्याने मोठी वाढ होतीये. धोपलकावरती नजर टाकली तरी ते 21 धावा धोपलकावरती आहेत. 2 षटकानंतर 1 घडी बाद असताना एकवीस धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आणि त्यानंतर फ्लोर लेनचा चेंडू रूम पडवला तिथे सचिन कांचनचा एक ब्रँडेड चौकार 4 धावा. गॅप शोधला होता तिथे पहा फ्लोर लेनचा चेंडू पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलं सचिन कांचन आणि त्यानंतर इथे पहा डीप एक शाखावर फोडलाय. सनसनी चौकार आहेत आणि चौकाराच्या सहाय्याने वाढ होते धोपलकावरती 25 धावा. चौकाराच्या सगळ्यांना स्वागत केलं अखिलेश कांचनचं. फ्लोर लेनचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळल्यानंतर आपण पाहतो की मोठी वाढ होती धोपलकावरती 25 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2.1 षटकाचा खेळ संपला आणि 25 धावा इथे वार्ड क्रमांक 4 चॅम्पियन्स या संघाने इथे बनवल्यात. गोलदास तयार अखिलेश कांचन पुन्हा एकदा पहा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट डीप कव्हर फोडतो तिथे एका वेळीने खेळलाय. दुसरा चौकार 4 धावा. चौकाराच्या सहाय्याने पुन्हा मोठी वाढ होती धोपलकावरती आपण पाहतो की 29 धावात. बॅटफूट पद्धतीचा चेंडू होता तिथे डीप कव्हर मध्ये अत्यंत एक दर्शेदार ब्रँडेड चौकार मैदानाच्या आतमध्ये सचिन कांचनचा आपल्याला पाहायला मिळतो. सचिन कांचन सुद्धा मित्रांनो सलामीला आलेला फलंदाज आहे. डाबाला पुढे घेऊन जाण्याचा अत्यंत एक चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर पाहूयात हो ते चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये फ्लोर लेनचा चेंडू होता परंतु प्रॉपर आपण पाहतो की बॅट वरती चेंडू शकला नाहीये. थोडीशी आतली काढा लागली आणि त्यानंतर जागेवरती चेंडू थांबला. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की टाकल्यानंतर कुठेतरी धपल स्थिर असेल. 29 धावा धपलकावरती असताना 29 धावा धपलकावरती त्यानंतर आपण पाहतो की 2.3 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि गोलंदाज ट्रॅक वरती अखिलेश कांचन त्या स्ट्राईक वरती असणारा फलंदाज आपण पाहतो तिथे असेल सचिन कांचन. नॉन स्ट्राईकला संकेत जाधवला जीवदार मिळाला होता त्यानंतर एक षटकार तिथे खेळला. आपली बार होता तिथे एक सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये मोठा थोडासा पंबल होतो खेळाडू. एक धाव घेतली दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अत्यंत दूरवरून आपण पाहतो अथर्वकर चेंडू पर्यंत पोहोचला आणि खूप अंतर त्यानं कापलं तिथे. डीप मिड विकेटचा खेळाडू आपण पाहतो डीप स्क्वेअर लेग मध्ये जाऊन पोहोचला आणि त्यानंतर दूर धावीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर केला. दूर धावीच्या मदत 31 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. एक सुंदर फटका होता तिथे ताबडतोब फटका खेळलाय सचिन कांचनचा एक ब्रँडेड चौकार 4 धावेंसाठी फरक डीप पॉइंट फोडतोय आणि चौकाराच्या सहाय्याने मोठी वाढ धोपलकावरती 35 लॉस ऑफ द 1 विकेट अर्थात 35 धावा धोपलकावरती असताना एक ब्रँडेड फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला पहा. या षटकामध्ये थोडंसं आपण पाहतो की माझ्या मते बागडा ठरतो अखिलेश कांचन. आतापर्यंत इथे 2.5 षटकाचा खेळ संपत असताना त्याने 14 धावा इथे खर्च केल्यात आणि एक ताबडतोब फटके आपल्याला इथे सचिन कांचन याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात. आपलातून फलंदाजी हो मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये होता तिथे प्रॉपर बॅट वरती चेंडू येऊ शकला नाहीये. गुंडे स्पॉट वरती चेंडू आदळला आणि त्यानंतर भन्नाट वेगानं एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन उसवला चेंडू. एक कमालीचा चेंडू आपल्याला अखिलेश कांचनचा तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अफलातून पाहायला मिळाला आणि 3 षटकानंतर धोपलकावरती इथे बनवल्यात 35 धावा 1 घडी बाद असताना
35 धावा धोपलकावरती एक गडी बाद असताना चौथ्या षटकाला सुरुवात होतीये. चौथं षटक टाकण्यासाठी आपण पाहतो की यंगस्टार खेळाडू अथर्व कड आता चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस्थ होतो. पस्तीस धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये पहा मित्रांनो, आपण पाहतो की आता अथर्वकड सुद्धा अत्यंत एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असतो. एक सुंदर फटका खेळायचा प्रयत्न होता तिथे अमोल तांबे असेल तिथे. आणि त्यानंतर आपण पाहतो की या गोलंदाजाकडे एक सातत्यानं एक चांगलं व्हेरिएशन आहे. कमी वयामध्ये आपण पाहतो की क्रिकेटच्या पटलावरती त्यानं अधिराज्य गाजवलेलं आणि त्यानंतर आपण पाहतो की थोडंसं लवकरच त्यानं क्रिकेटमध्ये स्थान मिळवलं. तो खेळाडू अथर्व कड अफलातून गोलंदाजीचा नजराणा त्याचा आपल्याला इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार की काय, परंतु पाहूयात. परंतु तितक्याच मोठ्या ताकदीचा एक मोठा ताकदवान फलंदाज इथे सचिन कांचुरोब आहे. याही खेळाडूकडे आपण पाहतो की क्रिकेटचा एक मोठा अनुभव आहे. हो, इथे फार रिव्हर्स फुल फटका खेळायचा प्रयत्न होता. तिथे आपण पाहतो की अंगाचा भेद घेणारा छोटे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणि एक धाव घेतली तिथे. एक धाव घेतल्यानंतर आपण पाहतो की वाढ होते धोपलकावरती 37 धावा धोपलकावरती असताना इथे गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू आपण पाहतो की जबडीच्या आतून काढून काढण्याचा प्रयत्न केला. तिथे संकेत जाधवनं प्रॉपर बॅट वरती चेंडू शकला नाहीये. डॉट चेंडू खेळला आणि त्यानंतर पाहूयात पुन्हा एकदा पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायच्या शोधामध्ये होता. प्रॉपर बॅट वरती चेंडू शकत नाहीये. आपण पाहतो की सातत्यानं आपल्याला इथे व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं. याच्या अगोदरचा थोडासा चेंजेस केला होता तिथे चेंडू. आणि आता आपण पाहिलं तर इथे सुद्धा पाय मित्रांनो फलंदाच्या समोर आदळला चेंडू, परंतु थोडंसं व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर एक हलक्या तरी खेळायला सुंदर तडक होता. एक धाव घेतली तिथे. दुसरीचा प्रयत्न होणार की काय, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि एक धाव जरूर मिळेल तिथे एका धावीच्या मदतीने होते. बाद 3.5 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना या षटकामध्ये अत्यंत एक मोठं कमबॅक आपल्याला इथे अथर्वकडचं पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये त्यानं 5 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करत इथे एक मोठी चूक. आणि इथे पाहतो आपण आता फलंदाज होतो बाद पुढे सरसावण्याचा प्रयत्न होता सचिन कांचनचा. आणि आपण पाहतो धक्का क्रमांक असेल इथे दुसरा. एक कमालीचा आपल्याला निरीक्षकांची भूमिका पाहायला मिळाली तिथे. स्किपिंग आउट झालं तिथे पहा सचिन कांचन. चार षटकानंतर धोपलकावरती इथे बनवल्यात 38 धावा 2 गडी बाद असताना या षटकामध्ये अत्यंत एक मोठा कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला पहा. परंतु आपण पाहतो की फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करत अत्यंत एक गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला तिथे अथर्वकड. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि त्यानंतर आपण पाहतो की डी बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो पृथ्वी कांबळे सुद्धा पहा मित्रांनो मोठमोठे फटके खेळण्यामध्ये अतिशय बाहेर असणारा फलंदाज. या फलंदाजाकडे मोठी क्षमता आहे, मोठी गुणवत्ता आहे, परंतु तो कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये तो डाबाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करेल आणि कशा प्रकारचा इथून पुढे डाबाला सांभाळणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं राहील. ज्यावेळेस तुम्ही स्वतःला सांभाळला तर त्यावेळेस कुठेतरी तुमचं एक मैदानाच्या आतमध्ये एक वर्चस्व निर्माण करण्याची तयारी तुमच्याकडे असते. परंतु पहा ते वर्चस्व कसं प्रस्थापित करायचं हे तुमच्या बॅटच्या माध्यमातून तुम्हाला इथे करावं लागत असतं, साकारावं लागत असतं. आणि त्यांच्याकडे एक मोठी भागीदारी आणि कॉम्बिनेशन असलं की पहा मित्रांनो तिथे काही होऊ शकतं. परंतु पहा हे टिकवणं तुमच्या हातामध्ये आहे. गोलंदाज तयार बुके शरीर एक मोठा फटका खेळण्याचा शोधात होता तिथे, परंतु उंच हवेमध्ये असणारा चेंडू त्यानंतर आपण पाहतो इथे प्रयत्न चांगला होता अथर्वकडचा. सेफ झोन मध्ये जाऊन चेंडू पडला आणि त्यानंतर आपण पाहतो की माझ्या मते होते फार संधी होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. जीवाचं रान केलं तिथे आणि चित्त्यासारखा मैदानाच्या आतमध्ये इथे धावलाय संकेत जाधव आणि सुखरूप घटनेमध्ये जाऊन पोहोचतो. 3 धावा आणि 3 धावेच्या मदतीने होतेवार धोपलकावरती फोर्टीवरला सपोर्ट उभी करतात. 41 धावा धोपलकावरती आहेत.
भोरलेचा चेंडू होता त्यानंतर फा तिथे अमोल तांबे होता पा तिथे एक चांगला चेंडू पायदळाच्या आतमध्ये कव्हर केला एका तर चेंडू कव्हर केला तिथे चेंडूचा वेग तिथे कमी केला आणि त्यानंतर एका धावीच्या मदतीने पुन्हा वाढ होती धोपलकवरती 42 धावा एक सुद्धा फटका पायदळाच्या आतमध्ये खेळलं तर आपण पाहतो की एक चांगलं फेड पायदळाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते एकच धाव जरूर मिळेल आणि एकाच धावेवरती समाधान पाडावं लागणार आहे वार्ड क्रमांक 4 चॅम्पियनच्या संघाला इथे पहा मित्रांनो या सामन्यामध्ये तुम्हाला चॅम्पियन ठरायचं असेल तर नावासारखी तुम्हाला इथे कामगिरी करावी लागेल संघाच्या नावासारखी तुम्हाला सातत्यपूर्ण इथे कामगिरी करावी लागणार आहे रिव्हर्स पुलचा पटकामध्ये होता प्रॉपर बॅट वरती चेंडू शकला नाहीये पृथ्वी कांबळे इथे डॉट चेंडू खेळतो 4.4 षटकाचा खेळ याही षटकामध्ये आपण पाहतो की सातत्यानं कमबॅक आणि त्याच बरोबरीत आपण पाहतो आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 43 धावा धोपलकवरती इथे बनवलेल्या आहेत बॅक टू बॉलर फटका खेळला होता तिथे पहा परंतु स्वतः तिथे पहा मित्रांनो स्वतःच्या फॉलोतर मध्ये तिथे गोलंदाजावर चेंडू कव्हर केला कॅप कव्हर करत तिथे आपण पाहतो की पॅकअप केला आणि त्यानंतर एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर करतो पहा बघी शरीर स्वतः संघाचा संघ मालक आहे फ्लोरलेचा चेंडू बोटा फटका खेळायचा प्रयत्न परंतु आपण पाहतो इथे जेल होणार की काय अत्तर्व कड काय प्रयत्न होता तिथे कमालीचा प्रयत्न शेवटच्या श्रेणी हातामधून चेंडू निसटलाय आणि एक मोठं जीवदान पृथ्वी कांबळे सारख्या मोठ्या फलंदाजाला मिळालं जाते प्रयत्न चांगला होता काही एफर्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आपलातून नाना गोरे साहेबांनी सुद्धा तिथे कौतुक केलं पहा मित्रांनो अत्तर्व साठी परंतु आपण पाहतो 5 षटकांचा खेळ संपला आणि धोपलकवरती इथे पहा 44 धावा इथे बनवल्यात 2 गडी बाद साडा चव्वेचाळीस धावा धोपलकवरती असताना पण पाहतो की अत्तर्व कड सुद्धा मित्रांनो समोर षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती मार्गस्थ होतो ज्यावेळेस चौथं षटक त्याने मैदानाच्या आतमध्ये हाताळलं त्यामध्ये फक्त आणि फक्त 7 चेंडूमध्ये 1 गडी बाद करत 3 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि कुठेतरी सातत्याने कमबॅक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे पाहूयात फर्स्ट स्लिपचा खेळाडू तयार होता चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केला 45 धावा धोपलकवरती आहेत 2 गडी इथे बाद असताना धावा धोपलकवरती असताना बॅकफूट पंचा चेंडू होता हलकीशी एज लागली आणि त्यानंतर आपण पाहतो की स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचला एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये चांगलं व्हेरिएशन या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळतंय एक सातत्यपूर्ण कमबॅक करण्याचा प्रयत्न सातत्याने इथे पाहायला मिळतो आणि त्यानंतर पहा मित्रांनो आपण पाहतो की संकेत जाधव सारखा मोठा फलंदाज इथे डॉट चेंडू खेळलाय अथर्व कड पुन्हा इथे गोलंदाज ट्रॅकवरती तयार आपली पार होतं तिथे परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी डीप रेस्ट टाकावर पडला आणि संकेत जाधवच्या बॅट मधून येणारा एक ब्रँडेड दर्जेदार चौकार 4 धावा 49 धावा धोपलकवरती असताना आपण पाहतो की ते बोटा चौकारला वाढ झाली पहा 5.20 षटकाचा खेळ संपला आणि 49 धावा इथे बनवल्यात 2 गडी बाद असताना इथे पाहूयात एक मोठी चूक होती तिथे चुकीला बातमी नसेल चुकीचं रूपांतर व्हावेत त्यानंतर पाहतो सीमा निशा लगत चेंडू कव्हर केला आणि ते धावा मिळतील दूर धावा 51 लो शब्द टू विकेट येतात 51 धावा धोपलकवरती असताना 51 धावा धोपलकवरती असताना त्यानंतर आपण पाहतो पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत फ्लोरलेसचा चेंडू खेळल्यानंतर आपण पाहतो की डीप लॉगआउट मध्ये खेळाडू तयार असेल एक धाव घेण्याचा प्रयत्न तिथे फेकी सुद्धा ताबडतोब आपल्याला पाहायला मिळाली काय फेकी होती पहा एक धाव आणि एका धावीच्या मदतीने आपण पाहतो धोपलकवरती 52 लो शब्द टू विकेट येतात 52 धावा धोपलकवरती असताना स्वतःच्या फॉलोतर मध्ये चेंडू कव्हर केला डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता
फिकी सुद्धा ताबडतोब केली आणि त्यानंतर आपण पाहतो की 6 षटकानंतर धावफलकावरती 52 धावा आहेत, 2 गडी बाद असताना एक सातत्यानं आपण पाहतो की अथर्वकडचं सुद्धा इथे कौतुक करावं लागेल. इथे कमबॅक केलं त्यानं सातत्यानं, दोनही षटकामध्ये कमी धावा देण्याचा प्रयत्न त्यानं मैदानाच्या आतमध्ये जरूर केला आणि 7वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती आपण पाहतो की मास्टर क्रिकेट अकॅडमीचे सर्व प्रवीण गायकवाड सर ज्या कोणत्या खेळाडूच्या गाड्या मैदानाच्या आतमध्ये असतील त्याला विनंती करतो की आपण गाडी बाहेर लावायची, कारण की आपण आता गेट बंद करणार आहोत. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. ज्या खेळाडूंचे गेटच्या आतमध्ये गाडी असतील, ग्राउंड मध्ये असतील, त्याला विनंती करतो की गेटच्या बाहेर गाडी लावा, कारण की आपण आता गेट बंद करत आहोत. शेवटचा पुकार असेल. धन्यवाद. प्लेनचा चेंडू त्यानंतर आपण पाहतो की सागरनारा असतील तिथे पहा एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केला. स्वतः संघाचा कप्तान सागरनारा पांगारे एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर करत 53 धावा धावफलकावरती असताना 2 फलंदाज इथे बाद आहेत. 6.1 षटकाचा खेळ संपला आणि त्यानंतर एक सिंगल घेतल्यानंतर स्ट्राईक मध्ये शांतता आणि संयमी खेळी पृथ्वी कांबळेची आपल्याला पाहायला मिळते. अजूनपर्यंत मोठमोठे फटके त्याला आतापर्यंत खेळले नाहीयेत. एक शांतता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला त्याच्या बॅटच्या माध्यमातून पाहायला मिळेल. परंतु मुख्य पंच कळवतील तिथे गिरीश पवार सर. अवंतर धावील वाईट चेंडूची घोषणा आणि अवंतर धावीच्या मदतीने होते बाद. धावफलकावरती 54 धावा आहेत, 2 गडी बाद असताना रिव्हर्स पुलचा बटका होता तिथे. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केला आणि त्यानंतर आपण पाहतो की 2 धावा तिथे घेतल्या जातात. अब तक 56 धावफलकावरती धावा आहेत, 2 गडी बाद असताना चोपन्न धावा धावफलकावरती असताना आपण पाहतो की हो इथे स्वतःच्या फॉलोतरमध्ये प्रवीण गायकवाड सर होते तिथे पहा. स्वतःच्या फॉलोतरमध्ये चेंडू पॅकअप केला आणि त्यानंतर आपण पाहतो की कोणतीही धाव नसेल. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये जमिनीच्या आतून काढण्याचा प्रयत्न होता पृथ्वी कांबळेचा. प्रॉपर बॅट वरती तिथे वेडल झाला नसेल. फ्लोरलेसचा चेंडू टाकला तिथे, परंतु पहा पुन्हा एकदा फ्लोरलेसचा चेंडू. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि ते फवियाज काय फेकी होती, ताबडतोब फेकी केली आहे. धावबादची संधी आणि क्रिकेट मधली आत्महत्या घडते. फलंदाज बाद. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये ओमकार क्षीरसागरला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. ओमकार क्षीरसागरवरती असणारी एक मोठी जबाबदारी, परंतु पाहूया त्या जबाबदारीचं सोडं मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे आपल्या बॅटच्या माध्यमातून करणार आहे. 6.4 षटकाचा खेळ आपला 57 धावा इथे बनवलं, 3 गडी बाद असताना 15 चेंडू खेळत 24 धावा इथे संकेत जाधव इथे आपल्या बॅटच्या माध्यमातून बनवल्यात. तर पहिला चेंडू प्रवीण गायकवाड सरांचा इथे ओमकार क्षीरसागर साठी असेल. इथे वाईट चेंडूची घोषणा मुख्य पंच कळवतील. अवतर धावीच्या मदतीने होते बाद. धावफलकावरती 58 लॉस ऑफ द 3 विकेट अर्थात 58 धावा धावफलकावरती असताना धावा धावफलकावरती असताना पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आणि त्यानंतर इथे पहा एका बळीनं दुसराही चेंडू मैदानाच्या आतमध्ये ते वाईट स्वरूपामध्ये पाहायला मिळतो. प्रवीण गायकवाड सर लाईन थोडीशी बिरकटली आहे. लगातारची 2 चेंडू थोडेसे खराब स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आपण पाहतो की अवंतर धावीच्या मदतीने वाढवतो धावफलकावरती 59 लॉस ऑफ द 3 विकेट 59 धावा धावफलकावरती असताना क्लीन बॉल हो गई गलती हो गई बॉल दांडी 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 गोल आणि ओमकार क्षीरसागर 0वरती बाद. बॅक टू द डगआउट.
ज्यांच्या कोणाच्या गाड्या मैदानाच्या आतमध्ये असेल त्यांना विनंती करतो की आपण आता गेटच्या बाहेर गाडी पार्क करायची आहे. आपण गेट बंद करत आहोत याची आपण सर्वांनी नोंद घ्या, दक्षता घ्या. परत सांगितलं जाणार नाहीये. ज्यांच्या कोणाच्या गाड्या आतमध्ये असतील विनंती करतो. समोर जे काही ऍक्टिव्हा गाडी दिसते मला विनंती राहील आपण बाहेर गाडी पार्किंग करा. आता गेट बंद करत आहोत. समोर खेळाडू बसलेत गाडीवरती, ऍक्टिव्हा गाडी. योग्य तो ठिकाणी गाडी पार्किंग करा. गेट बंद करणार आहोत. बंटी जाधवने खेळायला सुंदर तडक होता डिप्लॉगड मध्ये. अखिलेश कांचन होतं तिथे पहा. फेकी ताबडतोब केली तोपर्यंत इथे पहा चित्त्याची चपळाई आणि षटकाची समाप्ती होती. 7 षटकानंतर इथे 2 धावा आत्ताच्या घेतल्यात. 61 धावा वार्ड क्रमांक 4 च्या अप्पेडच्या संघाचे इथे पूर्ण होत आहेत. 4 गडी बाद असताना आपण पाहतो की या स्पर्धेचं संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपण खऱ्या अर्थाने एके लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून होत आहे. अत्यंत एक चांगली क्लिअरिटी. त्याचबरोबर मुख्य कॅमेरामॅन आपण पाहतो की तन्मय कांडगे सर असतील, मुख्य टेक्निशियन आणि एके लाईव्हचे सर्व सन्माननीय अंकित कांडगे सर असतील. त्याचबरोबर सायन्स कॅमेरामॅन वैभव सर असतील. त्याचबरोबर आपण पाहतो की आमचे सहयोगी समालोचक सचिन ओळ सर असतील. 61 धावा धोपलकावरती आहेत. 2 पंच आपण पाहतो. 3 पंच या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. जितेंद्र लोंढे सर अँड त्यांचं संपूर्ण पॅनल. त्याचबरोबर प्रवीण कुलकर्णी सर असतील. त्याचबरोबर दीपक नाईकवरे असतील, नाईक नवरे सर असतील. त्याचबरोबर आपण पाहतो की स्कोरर ओंकार बेत्रे असतील. संपूर्ण ऑफिशियल टीम या स्पर्धेमध्ये अत्यंत एक चांगलं दर्जेदार असं काम करतायत. खऱ्या अर्थाने त्यांचं देखील या ठिकाणी मी मनस्वी स्वागत करतो. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की आता पुढील चेंडू एक सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला तिथे. आणि त्यानंतर आपण पाहतो की एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर फेकी थोडीशी अस्ताव्यस्त येईल आणि 2 धावेचा प्रयत्न. 63 धावा धोपलकावरती असताना अंतिम षटक म्हणल्यानंतर मित्रांनो 10 हाणामारीचं षटक असतं. धावा धोपलकावरती इथे लागले जात आहेत. अंतिम षटक म्हणल्यानंतर हाणामारीचं षटक. परंतु या षटकामध्ये किती धावा प्रतिस्पर्धी फलंदाज करणार हा संघ इथे गोळा करणार आहे. तर अंतिम षटकामध्ये आपण पाहतो की आता नगरत मराठा वॉरियर्स हा संघ किती धावा इथे खर्च करेल. वाईट चेंडूची घोषणा. 64 धावा धोपलकावरती लागत असताना संतोष चौधरी अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती मार्गस्थ आहे. संतोष चौधरीकडे सुद्धा एक अत्यंत चांगलं व्हेरिएशन आहे मित्रांनो. एक टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाह्य वळण घेणार अशी गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते. आणि संकेत जाधवचा एक मोठा ब्लास्ट. तो फेको दिला चेंडू सीमारेषा बाहेर. बंगाली रसगुल्ला, कोल्हापुरी दडका, बिग ब्लास्ट षटकार. 70 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की मोठा षटकार मैदानाच्या आतमध्ये संकेत जाधवच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. इथे जीवदान मिळालं होतं संकेत जाधवला आणि तो जीवदानाचा पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये षटकारा चौकाराच्या सहाय्याने घेतोय. अफलातून फलंदाजी आतापर्यंत इथे 17 चेंडू खेळत 32 धावा त्याने वैयक्तिक बनवल्यात आणि 70 धावा इथे वार्ड क्रमांक 4 चॅम्पियनच्या संघाच्या पूर्ण होत आहेत. आपली बाहेर होत तिथे डीप लागो चेंडूकर मोठा प्रहार चढवला. षटकार ठोकला आणि षटकाराच्या सगळ्यात मोठी वाढ होती धोपलकावरती. 70 धावा. सात 7.2 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना 70 धावा इथे बनवल्यात. सत्तर धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो पुन्हा एकदा पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा आपली बॅक टू बॅक एका वेळीनं संकेत जाधवच्या बॅट मधून येणारा एक ब्रँडेड दर्जेदार पॉवरफुल षटकार. 6 धावा एका वेळीनं 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकला आणि त्यानंतर एक मोठी वाढ होती धोपलकावरती. 76 धावा आहेत. 7.3 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना संतोष चौधरीवरती अक्षरशः तुटून पडला इथे संकेत जाधव. अफलातून फटकेबाजी आणि त्यानंतर इथे पहा मित्रांनो 76 धावा धोपलकावरती वार्ड क्रमांक 4 चॅम्पियन्स या संघाचे इथे लागले जात आहेत.
तिसरा येणार की काय परंतु आपण पाहतो की हलक्या तरी खेळायला एक सुंदर तडक होता. एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर होतो. पैकी थोडीशी असतं नसतं आणि 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावीच्या पद्धतीने होते वाढ आणि धोपलकावरती आपण नजर टाकली तरी तर 78 धावा इथे लागले जात आहेत. 4 गडी बाद असताना 7.4 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. हो ते आज एक चांगलं वेरी शॉट पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाह्य बळत आणि कम हिटिंग चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. कारण की या चेंडूवरती कोणतीही उंची मिळाली नाहीये. थोडासा खाली राहणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता आणि धप्पल स्थिर असेल 78 धावा. अंतिम चेंडू आणि त्याचबरोबर अंतिम चेंडूवरती एक बोट आपला ते फेकून दिला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाव फोडला फहाड. संकेत जाधव सेट ऑन फायर. षटकार.